संपूर्ण राज्यभर मान्सून सक्रिय झाला असून राज्यभरात सध्या पाऊस पडते अशी स्थिती निर्माण झालेली आहे। या संबंधित बोलण्यासाठी माझ्यासोबत पुणे विभागाचे हवामानशास्त्रज्ञ SD सानप सर आहेत। सर, आज आणि इथून पुढे पावसाची परिस्थिती नेमकी काय असणार आहे एकूणच राज्यात आणि पुण्यात? ओके, कोकण आणि गोवामध्ये आता रेड अलर्ट आपण आजच्यासाठी दिलेला आहे आणि उद्यापासून ऑरेंज अलर्ट कोकणासाठी आहे। कोकणामध्ये मुसळधार पावसासह अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आहे आणि पुण्यातील घाट एरियाजमध्ये रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि पर्यटकांना तिकडे सावधानी बाळगणं गरजेचं आहे तिकडे जाणाऱ्या पर्यटकांनी। प्लेन एरियासाठी वेगळा काही अलर्ट दिला गेलेला नाही आहे कारण जो पाऊस होतोय तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा होतो आणि कंटिन्यूअस होतोय, त्यामुळे प्लेन एरियासाठी असा वेगळा अलर्ट दिला गेलेला नाही आहे। ही पावसाची परिस्थिती इथून पुढे किती दिवस राहणार आहेत आणि असाच पाऊस पुढे किती दिवस बरसत राहील? येणारे 4 ते 5 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वदूर महाराष्ट्रामध्ये सर्वदूर होण्याची शक्यता आहे आणि मान्सून आता आपण बघतोय की मान्सून परत एकदा सक्रिय झालेला आहे आणि ही परिस्थिती ॲटलिस्ट येणारे 3 ते 5 दिवस असण्याची शक्यता आहे। मग आज आपण सांगताय की कोकणाला रेड अलर्ट आणि घाटमाथ्याला रेड अलर्ट आहे, हा अलर्ट किती दिवसांसाठी असेल? रेड अलर्ट फक्त आजच्यासाठी दिला गेलेला आहे, उद्यापासून तो ऑरेंज असणार आहे। रेड अलर्ट आपण अशा वेळी देतो ज्यावेळी 200 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते आणि ती परिस्थिती आता कोकणातली काही डिस्ट्रिक्ट्समध्ये आहे आणि महाराष्ट्रातील घाटमधलं कोकणातला जो एरिया आहे त्याच्यानंतर जो घाटमाथा सुरू होतो, मेनली पुण्याचा जो घाटमाथा आहे त्यासाठी रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि इतर जो रिजन आहे जसं मी सांगितलं की तिथं कसा वेगळा काही अलर्ट दिला गेलेला नाही, परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कंटिन्यू राहील। जे शेतकरी पावसाची वाट पाहत पेरणीसाठी थांबले होते किंवा ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाहीये त्यांनी आता पेरणी करण्याची योग्य वेळ आलेली आहे का? कारण की तुम्ही म्हणताय की संपूर्ण महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय झाला आहे। येस, हा जो याच्या आधी जो पाऊस होऊन गेलेला आहे तो पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे सोडले तर मराठवाडा आणि विदर्भातील जो एरिया आहे तिकडे इतका जोरदार पाऊस झालेला नाही, कंपॅरिझनमध्ये कमी पाऊस तिकडे झालेला होता आणि आता तिकडे सुद्धा पाऊस होताना आपल्याला दिसतोय। तर जमिनीची ओल आणि वापसा कंडिशन ह्या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असणार आहे आणि ज्या ठिकाणी जमिनीची ओल बऱ्यापैकी आहे तर त्यांनी वापसा कंडिशनची वाट बघणं गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी जमिनीची ओल तितकीशी नाही आहे त्यांनी अजून थोडासा पाऊस होण्याची किंवा पाऊस तितकासा पेरणीसाठी आहे की नाही हे सगळं बघून पेरणी करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर कृषी विभागाकडनं ज्या काही सूचना येतील त्याच्याकडं पण लक्ष देणं गरजेचं आहे। नक्कीच आपण पाहतोय की महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय झाला असून येत्या 4 ते 5 दिवस राज्यभर पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात येतोय। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अजिंक्य थाईगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।